नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहत आहात एचपीएन मराठी न्यूज। या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय उजनी धरणासंदर्भातली। दौंडवरून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आता आणखी भयंकर झालेला असून रात्री 9 वाजताच्या ताज्या आकडेवारीनुसार दौंडचा विसर्ग तब्बल 1,21,000 क्युसेकच्या पुढे गेलाय। उजनीच्या पाणी पातळीत अक्षरशः तासागणिक झपाट्यानं वाढ होत असून अवघ्या काही तासात धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 18.50% पोहोचलेला आहे। दुसरीकडे पंढरपूरकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। वीर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला असून हे पाणी थेट पंढरपूरकडे झेपावत आहे। सविस्तर माहिती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून, पण त्याआधी तुम्ही जर एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून एचपीएन मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्यानं उजनी धरण आता वेगानं भरू लागले। रात्री 9 वाजता हाती आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार दौंडवरून येणारा विसर्ग 1,21,464 क्युसेक इतका प्रचंड वाढलाय। उजनीची एकूण पाणी पातळी 492.365 मीटरवर गेलेली आहे। उपयुक्त पाणीसाठा आता 9.91 टीएमसी म्हणजेच 18.50% झालेला आहे। एक दिलासादायक बाब म्हणजे खडकवासला धरणातून सोडला जाणारा 18,000 क्युसेकचा विसर्ग आता थोडा कमी करून 15,000 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे नीरा खोऱ्यातील वीर धरणातून 6,000 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जातंय। हे वीर धरणाचं पाणी नीरा नरसिंगपूर इथं भीमा नदीला जाऊन मिळतं आणि तिथून ते थेट पंढरपूरकडे येतं। त्यामुळे उजनीचे वाढते पाणी आणि वीर धरणाचा विसर्ग यामुळे पंढरपूर आणि नदीकाठच्या गावांना आता विशेष सतर्कता बाळगावी लागणार आहे। दौंडवरून येणाऱ्या 1,21,000 क्युसेकच्या महाकाय विसर्गामुळे उद्या सकाळपर्यंत उजनी धरणाच्या टक्केवारीत आणखी मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल। तसंच वीर धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पाणी पातळीतही वाढ होणार आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भीमा आणि नीरा खोऱ्यातील पावसाचे आणि धरणांचे सर्व लाईव्ह अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू। तोपर्यंत पाहत रहा एचपीएन मराठी न्यूज।